अगदी वेळात वेळ काढून प्रज्योतजी घोसाळकर इथे उपस्थित झाला, त्यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. तुकाराम यांना विनंती आहे की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मोरेश्वर काका यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती प्रज्योत घोसाळकर आपण आमचा मान सन्मान स्वीकारायचा आहे. चला मॅचला होईल सुरुवात. अविनाश वाघ गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना पहिलाच बॉल तेज करणार चेंडू फाईन स्लिप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. एक धाव मी विनंती करेल की तुकाराम यांच्या शुभ हस्ते मोरेश्वर काका यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. अगदी क्रिकेट वरती नितांत प्रेम आणि क्रिकेटचे कुठेही सामने असले तरी तिथे नक्कीच उपस्थित राहतात, त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूनंतर जर आपण धावसंख्येचा आढावा घेतला तर अवघी 1 धाव. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अविनाश वाघ गोलंदाजी मार्क वरती मागच्या 2 मॅच मध्ये काय अप्रतिम गोलंदाजी या गोलंदाजाने केले. काही क्षणाला ते सर्रार चेंडू 1 धाव तर पूर्ण आणि फक्त एकच धाव मिळेल आणि 1 धावेच्या बरोबरीने आता 2 धावा धावसंख्यावरती 2 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी एका साईडला खंडाळा टीम आणि एका साईडला आपण पाहतोय वाघाची जाडी टीम. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा धावसंख्यावरती आपण पाहतोय. 3 चेंडूवरती 3 षटकार जर ठोकले तर मात्र प्रज्योत मोरेश्वर मामुंकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल फलंदाजांसाठी. चला फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ते सर्रार चेंडू पुन्हा एकदा निघून जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये उत्तर नाहीये. अजून एक डॉट बॉलची सांगता. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 5 चेंडू नंतर अवघ्या 2 धावा आपण धावसंख्यावरती पाहतोय. तिसरी मॅच आहे आणि तिसऱ्या मॅच मध्ये काय गोलंदाजी पाहतोय. पुन्हा एकदा उत्तर नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर अवघ्या 2 धावा. अविनाश वाघ यांचं आपण खऱ्या अर्थाने कौतुक करूया. वरनाई चषकामध्ये काय अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय अविनाश वाघ यांची. कारण पहिल्या मॅच मध्ये 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केला. दुसऱ्या मॅच मध्ये 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केला. आणि तिसऱ्या मॅच मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट आपल्या नावावरती केला. ते सर्रार गोलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल अगदी दोन्ही विभागामध्ये आपल्या टीमला 100% योगदान देण्याचं काम अविनाशच्या माध्यमातून नेहमीच राहिलंय. आणि आज सुद्धा या मैदानावरती अक्षरशः फलंदाजांना मात्र जखडून आणि बांधून ठेवण्यात आजच्या या रात्रीमध्ये अविनाश हे गोलंदाज यशस्वी ठरलेत. म्हणजे प्रत्येक टीमच्या फलंदाजांना कुठल्याही फलंदाजांना अविनाशवरती हल्ला करण्यात अपयश आलंय. तिसरी मॅच आहे आणि या तिसऱ्या मॅच मध्ये देखील काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय.
स्टिकच्या बाहेर चेंडू पंचांनी लाईन पाहिली आणि तो गोलंदाजाला दंडित केला. अंकुशला आपण पाहू शकाल आता गोलंदाजी मार्कवरती 3 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकावरती आहेत. राजेश आणि विशाल ही जोडी मैदानावरती संघर्ष करते. फटका तर फसला होता. 1 धाव तर पूर्ण चांगले क्षेत्ररक्षण आणि याच दरम्यान एकच धाव अवघी आणि अवघी आणि 1 धावेच्या बरोबरीने सांगली धावसंख्या पोहोचेल ती 4 या आकड्यावरती. दुसरे षटक मार्गस्थ आहे. अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि या अंतिम षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल खंडाला टीमसाठी. या अर्ध्या बातमी किल्ल्याचा प्रयत्न विकेटला चेंडू काबज केला. दुसऱ्या धावेसाठी निघाल्या आहेत. थोडेसे खराब यष्टी रक्षण. याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने जर आपण पाहिली तर सांगील धावसंख्या 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 6 धावा. चांगली गोलंदाजी. ज्या पद्धतीने पहिले षटक आपण पाहिले होते ना त्याच पद्धतीने दुसरे षटक देखील पाहते. समोरून अगदी चेंडू उडलाय. ते सर्रास चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावते. धाव मिळत नाहीये. एका निर्धाव चेंडूची सांगता करत असताना अंकुशला आपण पाहतो. 3 चेंडूवरती 3 विकेट जर घेतले तर मोरेश्वर मामुलकर यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज. अजून एक चांगला चेंडू अगदी सफल झाले होते परंतु गोलंदाजाने पाहिला आणि वाईट यॉर्कर फेकला. फलंदाज धावबाद झाले. 2 बाद अवघ्या 6 धावा. विशालचा जर विचार केला तर 7 चेंडूला सामोरा गेला आणि फक्त 2 धावा बादच्या मदतीने. अगदी खराब परिस्थितीमध्ये आपण पाहू शकाल खंडाला टीमला. 2 चेंडूचा आता मात्र खेळ शिल्लक असेल. नवीन फलंदाज संजूला आपण पाहू शकाल. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूमध्ये अगदी अस्टिकच्या बाहेर चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळते. उत्तर नाही. निर्धाव बॉलची सांगता. फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती ऍड आहेत. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल 1 बॉल बाकी असेल. 5 झाले. अंतिम चेंडू प्रगती पथावरती असेल. अंकुश गोलंदाजी मार्कवरती अगदी लंगडतायत परंतु गोलंदाजी मात्र आपल्या टीमसाठी चांगली करतात. अजून बॉल होता परंतु इथे मात्र धाव घेण्यात यशस्वी ठरलेत आणि 7 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्ती झाला. विजयासाठी मात्र 12 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी आपण अंकुश वाघची पाहिली. त्यानंतर अंकुशची पाहिली. अंकुश अगदी लंगडतायत जखमी आहेत परंतु आपल्या टीमला गरज आहे आणि त्याही परिस्थितीमध्ये गोलंदाजी करतायत आणि गोलंदाजी करतच नाहीये तर विरुद्ध टीमला अगदी संकटामध्ये ढकलतायत. तर खऱ्या अर्थाने अंकुशचं आपण कौतुक करूयात आणि मित्रांनो अंकुशसाठी खऱ्या अर्थाने टाळ्या व्हायला हवेत. कारण एका पायाने लंगडतो परंतु मॅच मध्ये अजूनही गोलंदाजी करते. आपल्या टीमला गरज आहे आणि खऱ्या अर्थाने 100% योगदान देण्याचे काम हे मात्र अंकुशच्या माध्यमातून आपण वाघाची वाडी टीम साठी पाहतोय. चला बॉलची पूर्तता करा. अवघ्या इथून मात्र 8 धावांची गरज असेल.
गरज आहे. 8 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. मागाची बारी टीमला आणि बचाव करायचा आहे खंडाळे टीमला. या 8 धावांचा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रशांतला पाहतोय. अगदी बॅट चालवण्याचं काम केलं फक्त आणि उर्वरित काम विकेटच्या मागे केलं गेलं. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क झाला नाहीये. इथे निर्धाव बॉलची सांगता ज्ञानेश्वर आणि अंकुश, अविनाश आणि इथून मात्र सफल झाले होते, परंतु गोलंदाजाने चांगला चेंडू फेकला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि पहिल्या विकेटचं पतन झालं. यांच्या शुभ असते आपण मानव मॅचची ट्रॉफी देताना पाहतोय. कैलास यांना थोडीशी खराब फेकी याच दरम्यान मात्र 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण, 3ऱ्या धावेसाठी निघाले आहेत आणि अगदी लंगडत 3 धावा पूर्ण केल्या. अगदी टीमला गरज आहे आणि अंकुशने मात्र मैदानामध्ये अग्निमुख केलं. धावसंख्या पोहोचेल ते 3 या आकड्यावरती 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि ते लंगडतायत, परंतु किल्ला लढवतायत आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी खेळत असताना अविनाश आणि अंकुशला पाहतोय आपण. यावेळेस काय चेंडू आपण पाहतोय, काय चेंडू, अगदी महत्वाचा विकेट, गरज होती या विकेटची. अविनाश वाघ यांना मात्र तंबूचा रस्ता दाखवण्यात यशस्वी ठरलेत. ओरतुडच्या जर का त्या 2 धावा गेल्या नसत्या तर मात्र कदाचित चैत्र ओरतुडच्या 2 धावा 3 धावा आपण दासलकावरती पाहतोय. अजून एक ती सर्रार गोलंदाजी, अगदी आग ओकणारी गोलंदाजी आणि विरोधकाला उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी आपण या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. चंद्रकांत नवीन फलंदाज आणि एका साईडला अंकुश जो लंगडतोय, परंतु आपल्या टीमला गरज आहे, निरोखून मात्र मैदानामध्ये खेळतोय. पुन्हा एकदा काय गोलंदाजी आहे, अगदी उत्तर नाहीये. पुन्हा एकदा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर वाघाची वाडी टीमची सध्याची स्थिती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा आपण पाहतोय. अजूनही हार मानली नाहीये ती खंडाळा टीमने. आता येणारे 5 चेंडू आणि 6 धावीची गरज, 5 धावीची गरज, माफी असावी.
5 धावीची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 5 धावीची गरज आहे. जर का खंडाळा टीमने ही मॅच जिंकली तर प्रज्योत घुसालकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते खंडाळा टीमला. 6 चेंडूमध्ये 5 ची गरज आहे. चांगली मॅच, अगदी पैसा वसूल मॅच. कमी धावसंख्येची मॅच जरी असेल तरी सुद्धा खंडाळा टीमने अजूनही हार मानली नाहीये. पहिल्या षटकामध्ये काय अफरातून गोलंदाजी पाहिली, थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहिलं, त्यावरती फेकी झाली आणि वर थ्रोच्या माध्यमातून 2 धावा. नंतर पहिले षटक अफरातीन होतं, अवघी एकच धाव झाली असती, परंतु त्या ओव्हर थ्रोच्या 2 धावा तयार झाल्या आणि टोटल धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 3 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. समीकरण आहे 6 चेंडू आणि इथून 5 ची गरज. हा फटका अंकुशच्या बाट मध्ये आलेला विजयी षटकार.